मध्ये बोललो की तुम्ही अगर आमच्याकडे वाकड्या नजरेने बघाल तर तुमको भी चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखना। तुम्ही अगर सुरुवात करत असाल आमच्या भगवाला आडवा येत असाल तर एका मस्जिदीवर तो हिरवा झेंडा लागणार नाही, जेवढे मी वातावरण महाराष्ट्रामध्ये आम्ही काढून टाकू। आणि काय नुसतं सहन करण्यासाठी बसलेलं नाहीये की तुम्ही जे कराल आम्ही नुसतं सहन करायचं। तुम्ही यापुढे लक्षात ठेवा, जे गणेश चतुर्थीला झालं ते सगळं नवरात्राला अगर कोणी करायचा प्रयत्न केला तर तुमच्या पण उरूस आणि ह्या जुलूसचे काही ईदच्या मिरवणुका वर्षभर निघतील, एक परत तुकडूक घरी जाणार नाही एवढा शब्द घेऊन तुम्हाला माहिती जातो। त्यांची सुरुवात तुम्ही लोकांनी केली आहे आणि आम्ही अंत करण्याचं काम हिंदू समाज करेल, एक लक्षात ठेवा। नुसतं गप्प बसणाऱ्यापैकी आम्ही लोक नाही आहे। आणि काय मिरवणुका हो जे आम्हाला सर्व धर्म समभाव बोलणारे जे कोण बडवे आमच्या समोर येऊन बोलतात त्या बडव्यांना मला विचारायचंय, राहुल कडू जरा ईदच्या जुलूसच्या मिरवणुका जाऊन बघ कोण नाचतंय। पण जे मुसलमान, जे जिहादी डोक्याचे मुसलमान त्यांच्या मिरवणुकीमध्ये सरपंच जुदाकारचे नारे देणार, अतिरेकी लोकांचा जयजयकार करणार, त्या मुसलमानांना, त्या सह्याद्री मुसलमानांना आमचा विरोध आहे। एकाला आम्ही जिवंत या महाराष्ट्रामध्ये या जिहाद्यांना ठेवणार नाही ही शपथ आम्ही लोक घेऊन बाहेर निघालेलो आहे। काय झालं तुमच्या अकोल्याच्या मिरवणुकीमध्ये, जुलूसमध्ये नाचवले आतंकवाद्यांचे चित्र, वा काय सर्व धर्म समभाव आहे हो, ही गंगा जमुना तहजीब आहे का? आणि आतंकवाद्यांचे फोटो तुम्ही भिरकवत असाल, आतंकवाद्यांच्या नावाने तुम्ही जय जयकार करत असाल आणि आम्ही लोकांनी काहीच करायचं नाही, आम्ही लोकांनी विरोध पण करायचा नाही। कारण का विरोध केला तर आम्ही दंगल भडकवतो। मग काय करायचं, त्या आतंकवाद्यांना आमच्या इकडे बॉम्ब हल्ले करण्याची परवानगी द्यायची, हे लोकांना पाकिस्तान जिंदाबाद बोलण्याच्या परवानगी आम्ही द्यायच्या, हे लोकांना पाकिस्तानचे झेंडे माझ्या महाराष्ट्रात फडकायला द्यायचे आणि काहीच आम्ही बोलायचं ना। तसं धर्मापुढे पण काम पण करायचं, घरी जाऊन झोपायचं आणि टीव्ही बघत बसायचं। आज कोणाला मारलं, आज कुठल्या बहिणीला लव जिहादमध्ये घेऊन गेले बघायचं आणि काहीतरी बातमी सापडली तर लगेच व्हॉट्सअपवर पाठवून बसायचं। ते बोलतात ना, शिवाजी महाराजांनी जन्म घेतला पाहिजे पण शेजारच्या घरी, मी काय नाही करणार। या मानसिकतेला माझा विरोध आहे। आपली ज्यांच्या विरुद्ध लढाई आहे ते केवढे कडवट आहेत हे पहिलं तुम्ही लक्षात ठेवा। त्यांच्या इस्लाममध्ये हिंदू हा काफिर असतो, त्यांच्या इस्लाममध्ये हिंदूला नीच आणि दर्जहीन म्हटलं गेलेलं आहे। कुठल्याही मौलवीला या व्यासपीठावर बोलवा आणि विचारा हा नितेश राणे बोलतोय का खोटं बोलतोय का, त्यांच्या इस्लाममध्ये लिहिलंय या तर तुमचा धर्मांतर करून टाका, तुम्हाला इस्लाम स्वीकारायला लावा, या तर तुम्हाला संपवून टाका, असं त्यांच्या इस्लाममध्ये लिहिलेलं आहे। मग ते तुमचे आणि आमचे कसे होणार, कधीच होणार नाही। आमचा सागर आता उदाहरण देत होता, बोलत होता दुकानामध्ये जात असताना, खरेदी करत असताना समोरचा जय श्रीराम बोलतोय का बघा तरच खरेदी करा। मी तो पुढे जाऊन सांगतो, हे भडवे तुम्हाला फसवण्यासाठी जय श्रीराम पण तोंडातून बोलते। ते लोक नाही मागे पुढे बघत, तिथे तुम्ही दुकानांची नाव बघा, पुढे जय श्रीराम टेलर लिहिला असता आणि अब्दुल तिथे टेलर म्हणून बसला असतो।
बसला असतो की नाही? विचारा माझ्या माता भगिनीला. बसू नका. त्याला बोला तू खिशातलं पहिला आधार कार्ड दाखव, तुझं नाव पहिला काय दाखव, नाही तर दुकानावर तुझं नाव लिही, तरच मी तुझ्याकडून खरेदी करेल. त्याच्या गाव ओळख मी हिंदूकडे निघून जाते आहे. ही बोलण्याची हिंमत ठेवा. आपल्या हक्काच्या भाईकडून विकत घ्या, भाईजांकडून घेऊ नका. आपले कधी होणार नाही. जो पैसा तुमच्याकडून कमवतील ते या जिहादसाठी हे लोक वापरतात. कारण का त्यांच्या इस्लाममध्येच लिहिलंय ते त्यांच्या अल्लाशिवाय आणि मोहम्मद पैगंबराशिवाय ते लोक अजून दुसऱ्याला कोणालाच मानत नाही. महिलेकडे बघी वाकड्या नजरेने बघितल्यानंतर जिवंत ठेवतात का? आम्ही कित्येक लव जिहादच्या केसमध्ये मी असो, आमचा सागर असो, आम्ही महाराष्ट्रात जातो. कधी कधी मुलगा हिंदू असतो, मुलगी मुसलमान असते. आणि जेव्हा त्यांच्या समाजाला कळतं ते असं तिकडच्या त्या हिंदू मुलांनी केलंय. कित्येक केसेसमध्ये त्या मुसलमान समाजाने पहिला तुम्ही लक्षात ठेवा, यापुढे या अचलपूरमध्ये या परतवाड्यामध्ये कुठल्याही माझ्या हिंदू बहिणीला कोणी या जिहादाने वाकड्या नजरेने बघितलं, पहिल्या त्याच्या तंगड्या तोडा आणि मग पोलिसांकडे जाऊन केस दाखल करा. नाही बघायचं मागे पुढे. माझा धर्म हा माझी अस्मिता आणि माझा स्वाभिमान असला पाहिजे. माझ्या धर्माकडे बघणाऱ्याला दहशत वाटली पाहिजे की नाही बाबा एका हिंदूकडे बघू नकोस, त्याच्याकडे बघितलं तो आम्हाला काही सोडत नाही, अशी भीती तुमच्या आपल्या धर्माबद्दल निर्माण झाली.